नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान, माजी क्रिकेट कर्णधार यांनी पुलवामा हल्ल्यानंतर जी प्रतिक्रिया दिली, भारताला उद्देशून जे भाषण केलं, त्यामध्ये त्यांनी पुलवामा हल्ल्यामागे पाकचा हात आहे हे स्पष्ट शब्दात नाकारलं. एवढंच नाही तर इम्रान खान असंही म्हणाले की पुरावे द्या, आम्ही कारवाई करू. पण ह्या झाल्या इम्रान खानच्या उलट्या बोंबा. भारत सरकारचं म्हणणं असं आहे की पुलवामा हल्ल्यात जैश ए मोहम्मद या पाक पुरस्कृत दहशतवादी संघटनेचा हात आहे. एवढंच नाही तर पाकिस्तानकडून सीमापार दहशतवाद जो आहे त्याला सातत्यानं प्रोत्साहन दिलं जात आहे आणि म्हणून पाकिस्तानवर जागतिक पातळीवरती कारवाई झाली पाहिजे. पाकिस्तान बरोबरचे संबंध हे तुटल्यातच जमा आहेत, पण त्याचबरोबर जागतिक स्तरावरती पाकिस्तानला एकटं पाडण्याचं काम सुद्धा भारत सरकारनं चालवलेलं आहे. थोड्या वेळापूर्वी आपण शरद पवारांचं भाषण ऐकलं. त्यांनी काही मुद्दे पुलवामा हल्ल्याला घेऊन उपस्थित केले. ते मुद्दे जर का बघितले तर त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा जो शरद पवारांनी उपस्थित केला तो असा आहे की पुलवामा हल्ला झाला, स्फोटकांना भरलेली गाडी नॅशनल हायवे नंबर 44 जो जम्मू ते श्रीनगर आहे, जो देशातला सर्वात जास्त संरक्षण असलेला हायवे आहे, त्या हायवेवरती स्फोटकांना भरलेली गाडी येते, हल्ला होतो, त्याच्यानंतर गोळीबार होतो तिथे. त्यामुळं एक पेक्षा अधिक दहशतवादी त्या हल्ल्यात सामील होते आणि म्हणून मग एक प्रकारचं सिक्युरिटी लॅब्स, इंटेलिजन्स फेल्युअर हे झालेलं आहे. हे सरकार जरी मान्य करत नसलं तरी विरोधी पक्षालाही हे वाटतं की सिक्युरिटी लॅब्स झालेला आहे, त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी जशी शरद पवारांनी केली तसंच आधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा केली. हल्ला झालाय, तो आपल्या जिव्हारी लागलाय, आपल्या भावना ह्या अनावर आहे, पण तरी सुद्धा काही प्रश्न अनुत्तरित आहेत. असं असलं तरी इम्रान खान चुकलाय. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात आहे. पाक पुरस्कृत दहशतवाद या हल्ल्यामागे आहे आणि हा हल्ला ज्या मोटिव्ह घेऊन ज्या हेतूने झालेला आहे तो नीच आहे आणि त्याचाच आपण निषेध आणि धिक्कार करतो आहोत. यावरच आपल्याला चर्चा करायची आहे. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते रत्नाकर महाजन आहेत, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत, तसंच आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय व्यवहार तज्ज्ञ शैलेंद्र देवळानकर आहेत, आपल्यासोबत ॲडव्होकेट अनिकेत निकम आहेत, तसंच आपल्या स्टुडिओमध्ये सामाजिक कार्यकर्ते इस्लामिक टेररिझमवरती खास अभ्यास असलेले फिरोज मिठीबोरवाला सुद्धा आहेत. मी सुरुवातीला इम्रान खान जो काल जे काही बोलला त्यातले 3 प्रमुख मुद्दे तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. बघा इम्रान खान काय म्हणाला होता. ना कोई एविडेंस, ना कोई सोचा कि इसके अंदर पाकिस्तान का क्या फायदा है. अगर पाकिस्तान इतनी अहम कॉन्फ्रेंस कर रहा था और इतनी विजिट जो क्राउन प्रिंस की थी, जो हम इतनी देर से प्लान कर रहे थे, कोई अहमक भी इस तरह का वाकया करेगा अपनी कॉन्फ्रेंस को सैबोटाज करने के लिए. और अगर ये ना भी होती उनकी विजिट, पाकिस्तान को इससे क्या फायदा है? क्यों पाकिस्तान इस स्टेज के ऊपर, जब पाकिस्तान स्टेबिलिटी की तरफ जा रहा है, हमारे पास हमने 15 साल की दहशतगर्दी की जंग जिसमें 70,000 पाकिस्तानी मारे गए हैं, एक दहशतगर्दी नीचे जा रही है, अमन आ रहा है, स्टेबिलिटी आ रही है, हम क्यों कोई इस तरह का, इससे हमें फायदा क्या है? पहले तो कौन सा दुनिया का कानून किसी भी एक शख्स या मुल्क को जज, जूरी और एक्सिक्यूशनर बनने की इजाजत देता है? ये कौन से इंसाफ के निजाम में है? दूसरी चीज, आपका इलेक्शन का साल है और हम समझते हैं कि इलेक्शन में बूस्ट मिलेगी कि अगर पाकिस्तान को सबक सिखाया जाए. अगर आप ये समझते हैं कि आप पाकिस्तान के ऊपर कुछ किसी किस्म का हमला करेंगे, पाकिस्तान रिटेलिएट करने का सोचेगा नहीं, पाकिस्तान रिटेलिएट करेगा. पाकिस्तान कोई और दूसरा रास्ता नहीं होगा रिटेलिएट करने के बगैर, जवाब देने के बगैर. मैं आज हिंदुस्तान की गवर्नमेंट को ऑफर कर रहा हूं, किसी किस्म की आप तहकीकात करवाना चाहते हैं इस इंसिडेंट में कि कोई पाकिस्तानी इसमें मुलव्वस था, हम तैयार हैं. अगर आपके पास कोई एक्शनेबल इंटेलिजेंस है
कि पाकिस्तान इन्वॉल्व है वो हमें दे, मैं आपको गारंटी करता हूं कि हम एक्शन लेंगे। और एक्शन इसलिए नहीं लेंगे कि हमें किसी के प्रेशर है, एक्शन इसलिए लेंगे कि ये पाकिस्तान से दुश्मनी कर रहे हैं। अगर कोई पाकिस्तान की जमीन इस्तेमाल कर रहा है, हमारे से ये दुश्मनी है, ये हमारे इंटरेस्ट के खिलाफ है। पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान जरी हे म्हणत असले तरी संपूर्ण जगाला हे माहिती आहे की पुलवामा हल्ल्यामागं पाक पुरस्कृत दहशतवादाचा हात आहे। जैश ए मोहम्मदनी त्याची जबाबदारी उचलली होती आणि जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अजहर मसूद हा पाकिस्तानातच आहे। एवढंच नाही तर हाफिज सईदवर कारवाई करा हे सगळं जग पाकिस्तानला सांगतंय, पाकिस्तान करत नाही। एवढंच नाही तर दाऊद इब्राहिमला भारताच्या हवाली करा, भारत कधीपासून मागणी करताय। आणि याला जोडून आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा आज पाकिस्तानला सुनावलेला आहे की पुलवामाचा हल्ला हा निश्चितच खेदजनक हल्ला होता। त्याच्यावरती जेव्हा वेळ येईल तेव्हा सविस्तरपणे अमेरिकेचं सरकार हे निवेदन सादर करणार आहे। तुर्तास ते एवढं म्हणालेले आहेत की यापूर्वी सुद्धा अनेक वेळा पाकिस्तानला अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी हे सांगितलेलं आहे की तुम्ही दहशतवाद जे गट आहेत पाकिस्तानमध्ये कार्यरत त्यांच्या विरोधात सक्तीनं कारवाई करा असं डोनाल्ड ट्रम्प म्हणालेले आहेत। तसंच फ्रान्सनं सुद्धा याचा पुनरुच्चार केलेला आहे की 2016 मध्ये युनायटेड नेशन्सच्या दहशतवाद्यांच्या यादीमध्ये अजहर मसूदचा जो समावेश करावा ही मागणी लावून धरलेली आहे, ती मागणी आता फ्रान्सचं सरकार पुन्हा लावून धरणार आहे। त्यामुळे जागतिक पातळीवरती पाकिस्तानला एकटं पाडण्याचं काम होतं आहे। एवढंच नाही तर आपण पाकिस्तानी वस्तूंवरील जो आयात शुल्क 200% वाढवलेले आहे त्याचे परिणाम खुद्द पाकिस्तानात दिसायला लागलेले आहेत। 150 रुपये किलोनी टमाटे विकले चाललेले आहेत। त्यामुळे पाकिस्तानची कोंडी करण्याचे प्रयत्न चाललेले आहेत। त्याचबरोबर जागतिक पातळीवरती भारताच्या बाजूने वेगवेगळ्या देशांच्या दूतावासाची चर्चा सुरू आहे की जेणेकरून त्यांचा पाठिंबा आपल्याला मिळेल। हे सगळं सुरू आहे, पण हे इनफ आहे का? या पलीकडे जाऊन पाकिस्तानची कोंडी करायची असेल, इम्रान खान चुकलाय, तो चुकतोय हे दाखवायचं असेल तर काय केलं पाहिजे यावर आपल्याला चर्चा करायची आहे। मी थेट जातोय शैलेंद्र देवळानकर यांच्याकडे, परराष्ट्र व्यवहार तज्ञ आहेत। शैलेंद्र देवळानकर, इम्रान खान बोलला आहे कुठल्याही शत्रू राष्ट्राचा, कारण आता आपण मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जा पाकिस्तानचा काढून घेतलेला आहे आणि पाकिस्तानला शत्रू राष्ट्रच आपण समजतो आहोत, बोलतो आहोत। अशा वेळी जो गिल्टी आहे असं त्यालाही वाटतं आणि त्याच्याविषयी दुसऱ्या देशाचा म्हणजे भारताचा तसा समज आहे, तो बचावाची भूमिका घेण्याऐवजी कुठेतरी तो हादरलेला दिसतोय। त्याचबरोबर तो चुकीचं विधान करतोय, तो हे नाकारतोय की दहशतवादाला पाकिस्तान पोचतंय, दहशतवादी गटांना पाकिस्तानचं संरक्षण आहे, दहशतवाद्यांना खास करून अजहर मसूद असेल, हाफिज सईद असेल, दाऊद इब्राहिम असेल अशा दहशतवाद्यांना संरक्षण देतोय, आश्रय देतोय, हे सगळं तो विसरतोय। आशिषजी, मला असं वाटतंय की जरी ही प्रतिक्रिया इम्रान खान यांनी दिलेली असली तरी ही जी स्क्रिप्ट आहे ही स्क्रिप्ट लिहिणारे कोणीतरी वेगळे आहेत। ही स्क्रिप्ट लिहिणारे रावळपिंडीमधले आहेत आणि हे पाकिस्तानचे जे लष्करी नेते आहेत त्यांनी ही स्क्रिप्ट लिहिलेली आहे। एक लक्षात घेणं गरजेचं आहे की पाकिस्तानमधले जे सिव्हिलियन लीडर्स आहेत किंवा जे सिव्हिलियन त्यांचं जे नागरी नेतृत्व आहे त्यांच्याकडनं यापूर्वी कधीही इतकी टोकाची भाषा वापरली गेलेली नव्हती। पाकिस्तानचा पंतप्रधान असेल किंवा पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष असेल यांच्याकडनं जर तुम्ही आमच्यावरती हल्ला केला तर आम्ही रिटॅलिएशनचा विचार करणार नाही, तर आम्ही रिटॅलिएट करू, ही जी टोकाची भाषा ही यापूर्वी पाकिस्तानचे जनरल्स वापरायचे। ही भाषा पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडनं आलेली नव्हती। त्यामुळे ह्या स्क्रिप्टचे जे रायटर्स आहेत हे रावळपिंडीमध्ये बसलेले रायटर्स आहेत। जर ह्या स्पीचचे प्रमुख मुद्दे आपण जर बघितले तर त्याच्यातनं पाकिस्तानचा दुटप्पीपणा जो आहे तो पुढे येतो। त्याचप्रमाणे इम्रान खानचा इग्नोरन्स, अज्ञान, हे देखील त्याच्यामधनं पुढे येतं। ते सातत्याने हा एक प्रकारचा क्राय किंवा हे रडणं सातत्याने चालू असतं। ज्या ज्या वेळेला अमेरिका पाकिस्तानवरती आरोप करतं किंवा भारत हा पाकिस्तानवरती आरोप करतो त्या वेळेला आम्हीच दहशतवादाला बळी पडलेलो आहोत हे सातत्याने सांगितलं जातं। त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं नाविन्य नाहीये।
दुसरा मुद्दा की आम्ही कोणत्याही पद्धतीच्या इन्व्हेस्टिगेशनला सहकार्य करू, हाच प्रकार 2008 मध्ये ज्या वेळेला मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता त्यावेळेला अशाच प्रकारची आश्वासनं पाकिस्तानकडनं दिली गेलेली होती. परंतु त्या इन्व्हेस्टिगेशनची आजची अवस्था काय आहे हे सगळं आपण बघतो आहोत. त्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद हा उजळ माथ्याने पाकिस्तानमध्ये येतो आहे. मला दुःख आणि आश्चर्य देखील या गोष्टीचं वाटतं की आज जगामधल्या बहुसंख्य देशांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलेला आहे. इम्रान खान यांनी साधा निषेध देखील, म्हणजे तेवढी कर्टसी पण त्यांनी दाखवलेली नाहीये निषेध करण्याची. एवढंच नाही, म्हणजे आता जे आपल्याकडे सौदी अरेबियाचे प्रिन्स भारतामध्ये येऊन गेले त्यांनी देखील पुलवामा हल्ल्याचा निषेध केलेला आहे. त्यानंतर आपण बघतो की त्यांनी ह्या संपूर्ण स्पीचमध्ये कुठेही दहशतवादाचा उल्लेख केलेला नाही. त्यांनी कुठे अझर मसूदचा उल्लेख केलेला नाहीये, कुठे जैश ए मोहम्मदचा उल्लेख केलेला नाहीये. आणि यावरनं आत्ताच कशाला, जेव्हापासून ते पंतप्रधान बनलेले आहेत ते केवळ आणि केवळ पाकिस्तानच्या पश्चिमेला जो दहशतवाद आहे त्याविषयी ते बोलत आहेत. परंतु पाकिस्तानच्या पूर्वेला पाकिस्तानच्याच भूमीवरनं सक्रिय असणाऱ्या ज्या संघटना आहेत, मग त्यामध्ये जैश ए मोहम्मद असेल, लष्कर ए तय्यबा असेल, जमात उल दवा असेल, हरकत उल मुजाहिदीन असेल, ह्या संघटनांविषयी ते अवाक शब्द काढत नाहीयेत. कारण ते लष्कराचे पपेट आहेत आणि लष्कर ते पाकिस्तानच्या जनतेचं प्रतिनिधित्व करत नाहीये, तर ते लष्कराच्या धोरणाचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे ते या संदर्भामध्ये अवाक शब्द देखील काढत नाहीयेत. आता आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की त्यांच्या बाबतीमध्ये हा जो मुद्दा आपण पाकिस्तानच्या इम्रान खान यांच्याकडनं ही प्रतिक्रिया 5 दिवसानंतर आली. आता ही 5 दिवसानंतर येण्यामागचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे की मी सौदी प्रिन्स मला त्यांना रिसीव्ह करायचं होतं आणि माझ्याकडे एक इन्व्हेस्टमेंट समिट होती आणि त्यामुळे मी हा प्रकार केला. हा प्रकार तसा नाहीये. ज्या वेळेला पुलवामाचा दहशतवादी हल्ला झाला त्याच्या 2च दिवसानंतर भारताच्या हवाई दलाचं जे शक्ती प्रदर्शन झालं आणि ज्या पद्धतीने आपल्या लढाऊ विमानांनी, मग ते सुखॉय असेल, जाग्वार असेल, मिराज असेल, यांनी ज्या पद्धतीचे मिसाईल आणि बॉम्ब अटॅक, ज्याला आपण प्रेसिजन कॅलिब्रेटेड एअर स्ट्राईक्स म्हणतो, याचं डेमॉन्स्ट्रेशन आपण दिलं, त्यावेळेला पाकिस्तानच्या उरामध्ये धडकी भरली आणि ती धडकी भरल्यानंतर लष्कराचे शब्द घेऊन इम्रान खान पुढे आले. त्यामुळे ही त्यांना निश्चितपणे धडकी बसलेली आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्या अशा पोकळ धमक्या यापूर्वी पाकिस्तानमध्ये अनेक वेळा दिल्या गेलेल्या आहेत. पाकिस्तानने अनेक वेळा न्यूक्लिअर वेपन्सने अटॅक करण्याची धमकी दिली गेलेली आहे. त्यामुळे मला याच्यामध्ये काही नाविन्य वाटत नाहीये. फक्त मला आश्चर्य वाटतंय की पाकिस्तानचे सिव्हिलियन रूलर्स अशा प्रकारची भाषा करायला लागलेले आहेत, परंतु ही भाषा त्यांची स्वतःची नसून ती पाकिस्तानच्या लष्कराची भाषा आहे. ठीक आहे, मी केशव उपाध्याय भाजपचे प्रवक्ते त्यांच्याकडे जातोय. केशव उपाध्याय, एक तर युद्ध करावं की नाही याविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. जेव्हा आपण भारताला फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणतो, वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणतो, तेव्हा युद्ध आपल्यालाही परवडणारं आहे का? पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल तो युद्धाव्यतिरिक्तचे जे पर्याय आहेत, ज्यातले काही पर्याय तशी पावलं भारत सरकारनं उचललेली आहेत, आणखीन त्यामध्ये थोडी तेजी आणण्याची गरज आहे. पाकिस्तानला जागतिक स्तरावरती एकटं पाडून दहशतवादाच्या विरोधातला जो लढा आहे आपला तो सुरू ठेवला पाहिजे असं एक मत जाणकारांचं दिसतंय. त्याविषयी सरकार कसा विचार करत आहे? आशिष जाधव, सर्वप्रथम हे मी सांगतो की जरी मी भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून बसलो असलो तरी सर्वप्रथम मी भारताचा नागरिक आहे. त्यामुळे या आजच्या विषयामध्ये मला राजकारण करायचं नाही, ना कुणावरती टीका करायची नाही. केवळ ज्या पद्धतीचा हल्ला पुलवामावर झाला त्याच्यातनं आपण सगळेच व्यथित आहोत आणि त्यामुळे राजकारण रहित चर्चा ही व्हावी अशी माझी अपेक्षा, विनंती सर्वप्रथम आहे. दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलात, खरं म्हणजे मगाशी आता देवळणकरांनी अतिशय सविस्तर त्या सगळ्या विषयात सांगितलं. मला अटलजींचं वाक्य आजही आठवतं, चर्चा आली की अटलजी असं म्हणाले होते की आम्हाला आमचा शेजार निवडता येत नाही, तो आहे तो स्वीकारावा लागतो. त्यामुळे पाकिस्तानने गेल्या अनेक 60-70 वर्षामध्ये अशा प्रकारचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले ज्यातनं भारतामध्ये सातत्याने अस्वस्थता, अशांतता राहील आणि ज्यातनं भारतामध्ये अनेक प्रकारचे आघात केले. खरं म्हणजे इम्रान खान वारंवार खोटं बोलतोय. अनेक वेळा अगदी 26/11पासूनचं उदाहरण झालं, त्याच्यानंतरनं जे बॉम्ब स्फोट झाले त्याची उदाहरणं झाली गेली. हे सगळ्या गोष्टींची पुरावे त्यांना डोसियर वेळोवेळी दिले गेले. ते काँग्रेसच्या काळातही दिले गेले, या सरकारच्या काळातही ते दिले गेले. पण त्याच्या उपरही त्यांची इच्छा, त्यांचं कुठल्याही प्रकारचं त्यांना या विषयात सोडवायची नाही, तर दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. आणि पाकिस्तान आत्ता जगाच्या पाठीवरती एकटं पडत चाललाय, हे तर वास्तव आपल्याला स्वीकारावं लागेल. आज नुकताच फ्रान्सने सुद्धा
या सगळ्या विषयामध्ये पाकिस्तान त्या संघटनेवरती बंदी घालण्यासाठी युनायटेड नेशनमध्ये त्या संदर्भातली कामकाज पुढे सुरू केलंय. बाकी सगळे आज ज्या सौदीचा प्रिन्स त्याच्या तोंडून काश्मीरमध्ये अत्याचार होत आहेत अशा प्रकारची भाषा यावी यासाठी पाकिस्तानी प्रयत्न केले होते, पण त्यांनी केवळ जगातल्या मुस्लिमांचा उल्लेख केला, तो उल्लेख केला नाही. मात्र इथल्या भारतातलं आजचं जे स्टेटमेंटचं आहे त्यात त्यांनी पुलवामाच्या हल्ल्याचा स्पष्ट शब्दामध्ये निषेध केला आहे. त्यामुळे जगाच्या पातळीवरती जे पाकिस्तानला समर्थन करणारे देश होते ते देश सुद्धा आज पाकिस्तानच्या सोबत नाहीत. आणि त्याच्यामुळे शेवटी 2 स्तरावरती राजकारण आपल्याला करावं लागेल. देशाचं अर्थकारण हे वेगळं ठेवावं लागेल, ज्या पद्धतीने आज इतर देश म्हणजे, आणि राजकारण आपल्याला वेगळं करावं लागेल. आज राजकीय स्तरावरती जो दबाव आणण्याचं काम आवश्यक आहे ते दबाव आणण्याचं काम आपण करतोय. नंबर 2, युद्ध हा शेवटी अंतिम उपाय नसला तरी सुद्धा देशाच्या सुरक्षेसाठी जे पाऊल आवश्यक असेल, मला असं वाटतं भारतीय सैन्य तो त्या संदर्भातला जो निर्णय म्हणजे पंतप्रधानांनी सांगितलं की त्यातलं जे योग्य असेल ते, ज्यावेळी उरी संदर्भातला हल्ला झाला होता त्यावेळीचा पंतप्रधानांनी सांगितलं होतं की या संदर्भात सैन्याला जे योग्य वाटेल ती कारवाई सैन्य ठरवेल. त्या पद्धतीने आत्ता सुद्धा त्यानंतर तो आपण बघितला सर्जिकल स्ट्राईक झाला, त्याच्यानंतर आत्ता सुद्धा याच प्रकारची भूमिका घेतली. त्यामुळे मला आशिष जाधव किंवा जगातल्या कुठल्याच माणसाला युद्ध हे कुणाला हवं असं वाटत नसतं. त्यातनं होणारं नुकसान हे सगळ्यांसमोर आहे, त्यातनं होणाऱ्या यातना सगळ्यांसमोर आहेत, त्यातनं पडणारं जे सगळ्या असंही आर्थिक ताण आहे तो सुद्धा सगळ्यांसमोर आहे. पण देशासाठी शेवटी तुमच्या इच्छा असो नसो देशासाठी काही निर्णय करावे लागतात आणि तसे कुठल्याही प्रकारचे निर्णय जे असतील मला असं वाटतं देशाचं राजकीय नेतृत्व या देशातल्या जनतेला घेऊन केल्याशिवाय राहणार नाही. हा त्यातला पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा मी जो म्हणलं की राजकारणाशिवाय या काही वेगळ्या पद्धतीचं आपल्याला धोरण करावं लागेल, पाकिस्तानला एकटं पाडावं लागेल. आणि त्यासाठी जे पावलं गेल्या 4.5 वर्षामध्ये प्रत्येक, तुम्हाला आठवत असेल ब्रिक्स सहित प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती पंतप्रधानांनी दहशतवादाचा मुद्दा हा प्रकर्षाने मांडला होता की कशा पद्धतीने याला थांबवलं पाहिजे आणि त्याचे परिणाम आज आपल्याला दिसत आहेत. आज पाकिस्तान जगाच्या पातळीवर एकटं पडताना दिसत आहे. ठीक आहे, मी रत्नाकर महाजन यांच्याकडे जातो. काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते आहेत. रत्नाकर महाजन, जशी आपल्याला केशव उपाध्यायांनी आठवण करून दिली ती म्हणजे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका विधानाची की आपल्याला आपले शेजारी निवडण्याचा तसा अधिकार नसतो, ते नैसर्गिकरित्या आपल्याला मिळतात. आणि म्हणूनच कदाचित आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुद्धा म्हणाले की दहशतवादाच्या मुद्द्यावरती भारत पाकिस्ताननी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. हेच आहे की दहशतवाद ही एक कीड आहे. पाकिस्तान असेल भारत असेल आपल्याला एकत्रितपणे त्यावरती काम करावं लागेल. पाकिस्तान तयार नसेल तर त्याला तसं तयार करावं लागेल, कारण दहशतवादाची झळ ही पाकिस्तानला बसली आहे. पाकिस्तान ते मान्य करत नाही. उलट आज अफगाणिस्तान असेल इराण असेल यांनी सुद्धा पाकिस्तानला हे निक्षून सांगितलेले आहे की तुमच्या पाठीवरच्या दहशतवादाची झळ त्यांच्या राष्ट्रांना बसते आहे. पण डोनाल्ड ट्रम्प जे बोलत आहेत आणि ते त्रयस्थ होऊन सल्ला देत आहेत दोन्ही देशांना की तुम्ही एकत्रित या, चर्चा करा. डोनाल्ड ट्रम्प यांचं वाक्य असं की इट विल बी वंडरफुल इफ बोथ कंट्रीज सॉल्व देअर प्रॉब्लेम अमंग देमसेल्व्स. डोनाल्ड ट्रम्पची ही भूमिका ही पहिल्यापासून भारताची स्वतः भूमिका राहिलेली आहे. ती अशी की सिमला कराराच्या नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधांच्या विषयी थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन आम्हाला मान्य नाही असं दोघांनाही मान्य केलेलं आहे. त्यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांच्या आधी भारताने सुद्धा थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन अमान्य केलेलं आहे. पण डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा ही सदिच्छा म्हणून घेतली पाहिजे. प्रत्यक्षात अमेरिकेचं परराष्ट्र धोरण हे जागतिक शांततेच्या बाजूचं आहे की अमेरिकेचं श्रेष्ठत्व जगभर प्रस्थापित करण्यासाठी जिथे जिथे थोडीशी फट आहे तिथं बोट घालण्याचं आहे. याची पण कधीतरी परीक्षा केली पाहिजे, याची पण कधीतरी चिकित्सा केली पाहिजे आणि ते आपल्याला माहीत आहे. त्या चर्चेत मी आत्ता जात नाही. इम्रान खान यांच्या पत्रकार परिषदेबद्दल बोलायचं झालं तर पाकिस्तानच्या बाबतीत पाकिस्तान हा भारताच्या बाबतीत कायम डिनायल मोडमध्ये असतो अशी त्याच्याबद्दलची चर्चा आहे. म्हणजे काही झालं तरी नाही आमचा त्याचा संबंध नाही, आम्ही काही त्यात नाही आणि काय असेल तर पुरावा द्या. अहो वारंवार पुरावे दिलेले आहेत आणि यावेळेला तर जैश ए मोहम्मदनी स्वतःहून 24 तासाच्या आत या हल्ल्याची जबाबदारी घेतली. पण यात एक वेगळा विषय आहे. तो असा आहे की जैश ए मोहम्मदचे अतिरेकी पाकिस्तानातून येऊन तो हा हल्ला झाला नाही
तर काश्मीरमधील काही दिशाभूल झालेल्या तरुणांच्या मार्फत हा हल्ला करण्यात आलेला आहे, ही जास्त काळजीची गोष्ट आहे. काश्मीर खोऱ्यामध्ये रॅडिकलायझेशन होतं हे ठीक आहे, पण काश्मीर खोऱ्यातलं रॅडिकलायझेशन हे देशाच्या इतर भागात होत नाही असं पण नाही. आणि ते कुणामध्ये होतं, कोण करतं हेही आपल्याला माहिती आहे. त्या चर्चेत आत्ता जायचं कारण नाही. इम्रान खानच्या पत्रकार परिषदेच्या बाबतीमध्ये भारतानं स्वीकारलेलं धोरण एकदम योग्य आहे आणि त्यांनी याच पद्धतीनं युद्धाचा पर्याय हा शेवटचा पर्याय असं म्हणत युद्धज्वर न वाढवता आणि युद्धाबद्दलच्या लोकांच्या उद्दीपित भावना या शांत करण्याच्या दृष्टीनं पाकिस्तानच्या संदर्भात उपाययोजना केली पाहिजे, जी सध्या केली जाते आहे. आणि त्या सरकारच्या उपाययोजनांना सर्व पक्षांचा आणि भारतीय जनतेचा पाठिंबा आहे. ठीक आहे. आपल्यासोबत फिरोज मिठीबोरवाला आहेत. जरी ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून मुंबईत कार्यरत असले तरी मी 20 वर्षापासून त्यांना इस्लामिक स्टेट्सचे अभ्यासक म्हणूनच ओळखतो. तसा आमची मैत्रीसुद्धा है. फिरोज जी, मुझे आपसे यही पूछना है कि जैसे अभी रत्नाकर महाजन साहब ने कहा कि पहली बार जम्मू कश्मीर में जो अटैक हुआ है उसमें लोकल सपोर्ट दिखा है, और यही बात आज नांदेड़ के रैली में शरद पवार साहब ने उठाई कि सिर्फ एक आरडीएक्स की कार उस कैनवा में नहीं घुसी है, उसके बाद वहां पे गोलीबारी भी हुई है. इसका मतलब देयर वेर टेररिस्ट जो लोकल भी हो सकते हैं, बाहर से आए होंगे पता नहीं है, लेकिन वो थे. इसका मतलब सिक्योरिटी लैप्स है. और ये एक मुद्दा जो है वो पुलवामा के जो अटैक हुआ है वहां पे कहीं ना कहीं नजरअंदाज किया जा रहा है, जिस पे डिस्कशन होना बहुत जरूरी है. बेसिकली ये सिक्योरिटी लैब्स एक साइड पे है, दूसरा साइड है कि देयर वाज स्पेसिफिक इंटेलिजेंस के अवंतीपोरा और श्रीनगर के बीच में 8 फरवरी का जो इंटेलिजेंस रिपोर्ट है कि वो अटैक होगा, हो सकता है, वो इंटेलिजेंस अवेलेबल है. तो इंटेलिजेंस फेलियर नहीं, इंटेलिजेंस तो था. दूसरी बात है कि हम लोग को ये सुरक्षा यंत्रणा समझनी होगी, जो ज़्यादा करके भारतीय जनता को पता नहीं है कि एक होता है हाईवे का, जो दुनिया का मतलब भारत का सबसे सुरक्षित हाईवे ये है, ठीक है, और वहाँ आरओपी होता है, रोड ओपनिंग पेट्रोल, जो सुबह 5 बजे अपना काम चालू करता है और पूरा का पूरा हाईवे सिक्योर होता है. एक माइन, अंडरग्राउंड माइन या आईडी, सबको वो छान मारता है. उसके साथ जितने रास्ते खुलते हैं हाईवे पे, वहाँ राष्ट्रीय राइफल की यूनिट्स होती है. हर रास्ते पे बाई लेन, छोटी गली, बड़ा रास्ता, जो भी हाईवे पे खुलता है वहाँ एक बैरिकेड होता है, वहाँ राष्ट्रीय राइफल की यूनिट होती है. वो हर गाड़ी की चेकिंग होती है, बॉनेट, डिक्की, मिरर, बॉम्ब डिस्पोजल स्क्वाड, कुत्ता, स्निफर डॉग्स, एवरीथिंग इज देयर. उसके साथ पूरे के पूरे हाईवे पे 200 मीटर के दूरी पे एक राष्ट्रीय राइफल का जवान खड़ा होता है. तो एक्चुअली क्या हुआ है, आज तक सरकार ने या मीडिया ने ये नहीं बताया कि ये कौन से रास्ते से गाड़ी हाईवे पे आई थी. कोई नहीं बता रहा है. ये क्यों नहीं हो रहा है, कौन सी राष्ट्रीय राइफल की यूनिट वहां थी, कौन अफसर वहां इंचार्ज था, किसी का नाम नहीं आ रहा है. केशव उपाध्याय, शरद पवार आज जाहीर सभेत हे बोललेले आहेत की नुसताच हल्ला झालेला नाही, स्फोटकांची गाडी घेऊन हल्ला झालेला नाही, तर हल्ला झाल्या गोळीबार झालेला आहे. याचा अर्थ लोकल सपोर्ट असेल किंवा बाहेरचे अतिरेकी तिथे घुसलेले आहेत आणि एवढ्या मोठ्या संरक्षित अशा नॅशनल हायवेवरती हा प्रकार होतोय आणि म्हणूनच विरोधक एकजूट झालेले आहेत. सर्वपक्षीय बैठकीला ते गेले आणि तिथं बघतो तर काय, पंतप्रधान बैठकीला हजर नाहीत, ते धुळे आणि यवतमाळमध्ये जाहीर सभेत मग्न आहेत असं शरद पवार म्हणालेले आहेत, देशाचे माजी संरक्षण मंत्री. मला असं वाटतं नाही, पवारांच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो, पण इथे जे कोण असे बसलेत सामाजिक कार्यकर्ते स्वयंघोषित बसलेले आहेत, मला असं वाटतं की अशा प्रकारची चुकीची अर्धवट माहितीतली आणि इथे बसून सगळे विधानं करणं, हे याच ह्याचा फायदा हा इतर ठिकाणी घेतला जातोय. तुमच्या माहितीसाठी कालचं उदाहरण मी तुम्हाला देतो. काल ज्यावेळी UN मध्ये एक पाकिस्तानकडनं विषय बाजू मांडली जात होती, त्यावेळी आपल्याच एका ज्येष्ठ पत्रकाराचं एका अत्यंत इंग्रजी वर्तमानपत्राला लेख पुरावा म्हणून सादर केला गेला की हे बघा हा पुरावा या ठिकाणचा, तुमच्याच पत्रकाराने लिहिलंय की जाधव कसा रॉचा एजंट होता. म्हणजे अशा पद्धतीचं कुलभूषण जाधव आपण जे करतो, सरकारबद्दल तुम्हाला नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेप असतील जरूर टीका करा, तुमचा अधिकार आहे. नाही एक दोन गोष्टी नाही हो ना, मग कुलभूषण जाधव बद्दल, नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तुम्हाला आक्षेप असतील
ती टीका जरूर करा, तो तुमचा अधिकार आहे, पण तो करत असताना किंबहुना अशा प्रकारची तर विधानं करू नका ज्या विधानातनं दुसऱ्या राष्ट्राला फायदा होईल. नंबर 2, नरेंद्र मोदींनी कधीही सर्जिकल स्ट्राईक नंतर नरेंद्र मोदींनी कधीही कुठल्याही, उलट सैन्याला त्यांनी श्रेय दिलं, त्यांनी स्वतः कधीही श्रेय दिलं नाही. किंबहुना तुम्ही माझं हे तुम्हाला विनंती आहे, सर्जिकल स्ट्राईक नंतरच्या 3-4 दिवसातल्या जय महाराष्ट्र चर्चा सुद्धा तुम्ही काढून बघा, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता दिसणार नाही, आणि दिसला तर म्हणेल की ते सैन्याने केलं, त्याच्यामध्येच पूर्ण श्रेय सैन्याचं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने कुठेतरी हा पैसे देऊन जैश ए मोहम्मदचा कडनं हल्ला करून घेतला, अशा प्रकारचं बाष्कळ विधान, जे अत्यंत चुकीच्या स्वरूपाचं विधान आहे, असं विधान करणं मला असं वाटतं, राजकीय तुमचे मतभेद असू शकतात, पण याच विधानाचे फायदे दुसरे देश तर घेणार नाहीत ना, याचं भान आपण ठेवलं पाहिजे. राहिला प्रश्न शरद पवारांनी याच्यामध्ये मुळामध्ये त्या ज्या सर्वपक्षीय बैठकीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंगांनी स्वतः त्याला संबोधित केलं होतं, आणि त्यामुळे सरकारचा अत्यंत एक महत्त्वाचा माणूस त्या बैठकीला संबोधित करत होता. त्याच्यापूर्वी पंतप्रधानांनी सर्व प्रकार सैन्याला की जी कारवाई योग्य वाटेल ती कारवाई करण्यासाठी सांगितलं, त्याबद्दलची चर्चा केली, आणि त्याच्यानंतर पंतप्रधान आपल्या कार्यक्रमाला गेले. त्यामुळे या सगळ्या विषयामधले अकारण काहीतरी टीका करायची आहे, ती टीका करण्यात काही अर्थ नाही. राजनाथ सिंग त्या बैठकीला होते, राहुल गांधी त्या बैठकीला नव्हते, बाकीचे सगळे लोक होती, प्रमुख लोक होती. ह्याचा अर्थ बाकीचे प्रमुख लोकांना आम्ही ही देश लोकशाही आहे, आणि लोकशाहीमध्ये सर्वच जण म्हणजे त्या निवडून जे आता लोकसभेतले नेते ते महत्वाचे नाही समजत का आपण? त्यामुळे असं काही समजण्याचं कारण नाही. त्यातलं जे निर्णय एकमताने झाला, सगळ्यांनी पाठिंबा दिला, आणि सरकार सुद्धा सर्वांना विश्वासात घेऊन पुढे जात आहे. आता राहता तिसरा शेवटचा मुद्दा, त्यातली माहिती समोर काही येत नाहीये. मुळामध्ये राजनाथ सिंगांनी हे त्याच वेळी स्पष्ट केलं, काल परवा स्पष्ट केलं की यातली जशी ह्याची तपास चालू आहे, याची चौकशी चालू आहे, जशी माहिती येईल ती सादर केला जाईल. त्यामुळे यात कुठेही लपवाछपीचा प्रश्न येत नाही. या विषयावर तर सरकारवर टीका जरूर करा, पण देशहिताला बाधक येईल अशा प्रकारची, जैश ए मोहम्मदला पैसे देऊन काहीतरी करून घेतलं अशा प्रकारची विधानं करू नका. आणि नंबर 2, उलट या चर्चेत सुरुवातीला सांगितलं, आम्ही भारतीय जनता पार्टीने हीच भूमिका मांडली की याच्यात आम्हाला राजकारण करायचं नाही, जे दुःख आहे ते दुःखी आहेत, ह्याच्यामध्ये कुठेही वोट बटारण्याचा देशात कुठलाही प्रयत्न सुरू नाही. त्यामुळे आपल्या मनामध्ये भाजपबद्दल राग असू शकतो, पण तो जरूर व्यक्त करा, पण ते करताना देशहिताला बाधा आणण्याचा प्रयत्न करू नका. ठीक है, हाँ ठीक है ना, ठीक है, बोलिए. बेसिकली देखिए, पहले ही हम लोग की बात स्पष्ट है, इमरान खान के भाषण में उसने कंडेम तक नहीं किया, हम लोग ने सबने इसको कंडेम किया है. इमरान खान ने 5 दिन लेट दिया, ये बहुत बड़ी, आई मीन इट्स अनबिलीवेबल व्हाट इमरान हैज डन, वो ही कैन नॉट बी फॉरगिवन फॉर दैट, वो बहुत स्पष्ट है. दूसरा देखो कि हम लोग किससे मदद ले रहे हैं. सऊदी अरेबिया जो वहाबी टेरर का केंद्र है, जो आईसिस को सीरिया में पूरा भेजा है, हमको लग रहा है कि सऊदी हमको मदद करेगा आतंकवाद के खिलाफ लड़ने में. आज के स्टेटमेंट में पुलवामा का जिक्र तक सऊदी ने नहीं किया है. ठीक है. दूसरा, फ्रांस, ब्रिटेन, अमेरिका सब स्पॉन्सर्स है अलकायदा के और आईसिस के सीरिया में. तो लेट अस अंडरस्टैंड व्हाट वी आर डूइंग. दूसरा, अमेरिका और तालिबान का संबंध है, तालिबान इज इन चार्ज ऑफ पाकिस्तान, अमेरिका की उसके साथ बातचीत चल रही है. सौदीने केलेलं स्टेटमेंट आहे माझ्याकडे. नहीं ठीक है, ओके, नो बट ऑल्सो अंडरस्टैंड कि सऊदी वहाबी आतंकवाद का आईसिस और स्टेटमेंट उसका फिल्माचा उल्लेख केला कंडेमचा. वेरी गुड, अगर किया तो बहुत अच्छी बात है. आशीष, पॉइंट केला तर चांगला आहे. बहुत अच्छी बात है, बहुत अच्छी बात है. मगर सऊदी अरेबिया माहिती देऊ नका. अलकायदा और आईसिस का ते नाही म्हणताय, चुकीची माहिती देऊ नका. नाही, त्यांनी म्हटलं, तुम्ही म्हणताय तर त्यांनी मान्य केलं. आई टेक इट बैक, नो प्रॉब्लम. उसके साथ मैं ये बोलता हूं कि इतना तो आप मान्य करेंगे कि सऊदी अरेबिया आईसिस और अलकायदा वहाबी आतंकवाद का केंद्र है. यमन में जेनोसाइड चल रहा है, सीरिया में उसने आईसिस को भेजा है, वो हम लोग को आतंकवाद के खिलाफ लड़ने में मदद करेगा. अमेरिका जो आज तालिबान के साथ बातचीत कर रहा है और निकलने की बात कर रहा है, पूरा अफगानिस्तान आज पाकिस्तान के ताबे में जाने वाला है, वो अमेरिका हमको मदद करने वाला है. फ्रांस और ब्रिटेन जो शामिल है यमन और सीरिया की बर्बादी में आईसिस और अलकायदा को हथियार देने में, वो हमको मदद करेगा. लेट अस अंडरस्टैंड, ये पूरा जो इंटरनेशनल गेम है वो हम लोग समझ ले और उसके साथ हम लोग अपनी रणनीति बनाए. ये कोई हमारे दोस्त ठीक है, ठीक है. मी रत्नाकर महाजन यांच्याकडे जातो, कारण शरद पवारांचा मुद्दा महत्वाचा आहे. रत्नाकर महाजन, शरद पवार जे म्हणाले की सर्वपक्षीय बैठकीला जेव्हा सर्व पक्षाचे नेते गेले तिथे पंतप्रधान नव्हते, आम्ही अवाक झालो, आणि त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धुळे आणि यवतमाळमध्ये जाहीर सभांमध्ये होते. हे शरद पवारांनी अशा पद्धतीने आक्षेप घेणं हे चुकीचं आहे. बिलकुल चुकीचं नाही, त्यांनी वस्तुस्थितीच सांगितली. असं आहे की पंतप्रधान हे एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर जेव्हा पंतप्रधान होतात तेव्हा देशरूपी कुटुंबाचे ते प्रमुख असतात,
आणि कुटुंब प्रमुखांनी कुटुंबातल्या सर्व लोकांशी समतेनं समानतेनं वागून प्रश्नांचा मुकाबला केला पाहिजे. एवढ्या मोठ्या हल्ल्यानंतर जर त्यांनी मीटिंग बोलवली असेल तर त्या मीटिंगला हजर राहणं हे त्यांचं काम होतं. त्याच्यामध्ये शरद पवारांनी काही पंतप्रधानांवर टीका केली किंवा त्यांचं न्यून काढून दाखवलं असं काहीच नाही. आणि त्यांनी जे सांगितलं की केवळ बॉम्बस्फोट नव्हे तर त्याच्याबरोबर गोळीबार झाला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना. म्हणजे मी बोललो नाही एवढंच, पण त्याच्याबरोबर गोळीबार झाला हेही खरं आहे. आणि मिठीबोरवालांनी जे सांगितलं ते म्हणजे काय त्याच्यामध्ये असत्य वाटण्याचं किंवा देशविरोधी वाटण्याचं काहीच कारण नाही. ते काय म्हणाले की त्या हायवेला एक तास आहे की इट इज अ व्हेरी हेवीली गार्डेड सॅनिटाइज्ड हायवे, त्याच्या इतकं संरक्षण देशातल्या कुठल्याही हायवेवर नसतं. अशा परिस्थितीमध्ये आणि त्याला येऊन जे रस्ते मिळतात तिथे तुमची निगराणी होती का, तिथे तुमचे लोक होते का, तर होते. राष्ट्रीय रायफलची पथकं तिथं असतात. अशा परिस्थितीमध्ये नेमका कुठल्या रस्त्याने ती गाडी आली आणि बसवर आदळली याबद्दल काही सांगितलं जात नाही. हे खरंच आहे ना. आता तुम्ही असं म्हणाल की लष्कर त्या प्रकरणाची सगळ्याची चौकशी करत आहे आणि ती चौकशी पूर्ण झाल्यावर, पण याच्या आधीच्या प्रकरणाची सुद्धा लष्कर चौकशी करतंय ना. 3 वर्षापूर्वी जे झालं त्याची पण चौकशी करतंय लष्कर. त्याची आपल्याला अजून काही माहिती आलेली नाही. मग सुरक्षेच्या दृष्टीनं ती माहिती पब्लिक करणं बरोबर नाही असं पण एक आर्ग्युमेंट येईल. पण मग सुरक्षेच्या दृष्टीनं अशा महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या जात नसतील तर सुरक्षेच्या प्रयत्नात सर्वसामान्य भारतीय नागरिकाचा सहभाग कसा अपेक्षित करता येईल? बरोबर आहे केशव उपाध्याय, उत्तर द्यावं लागेल कारण 40 जवानांचा हकनाक बळी गेलेला आहे. हल्ला इतका मोठा होता की संपूर्ण देश हादरलेला आहे. अशा वेळी काय झालं, काय नाही झालं किंवा काय होऊ शकलं असतं, काय चांगलं झालं असतं आपल्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीनं, याच्याविषयी चर्चा करावी लागेल ना. माझी अपेक्षा अशी आहे की आपण ते व्यक्त करत असताना किमान खोटं बोललं जाऊ नये. एक खोटं तर मी आता इथे चॅनलवरतीच तुम्हाला सांगितलं आणि मग ते शब्द मागे घेतले जावे. आता खोटं बोललं जाऊ नये ही माझी माफक अपेक्षा. ही जाधव तुम्हाला चुकीची वाटते का? मला सांगा. मला ठीक आहे, ते सांगा खोटं काय, खोटं बोलू नये प्रश्न विचारा. असेल तर माझं मान्य आहे, त्याला काही प्रश्न नाही. जॉईंट डिक्लेरेशन मध्ये पुलवामाबद्दल एक शब्द बोलले नाही, मी स्टेटमेंटच दाखवलं, पुलवामाचा निषेध केला, कंडेम केलं. तुम्हाला करायचे असेल तर जरूर तुम्ही माझं वाक्य तुम्हाला पूर्ण करू द्यायचं नसेल तर एकतर्फी चर्चा करा. ठरवलं तुम्ही तुमचा नियम मोडलाच जाधव. बोला तुम्ही मला असं सांगितलं होतं की मी निर्णय केलाय की मला बोल असं माझं हवे ते प्रश्न, माझा आक्षेप नाहीये काही. मुळात असं आहे पण माझा पूर्ण करायचं किमान आपण मला संरक्षण दिलं पाहिजे जाधव. आपण मुळात विषय असा आहे की आपण एक नाही 10 प्रश्न विचारा, मला त्याचा आक्षेप नाही. नंबर 2, या चर्चेची सुरुवात करताना मी सांगितलं की मला राजकारण या विषयात करायचं नाही. मी काँग्रेसचे 10 अपयशाचे फेल्युअरचे मुद्दे काढू शकतो 26/11 पासून, अनेक त्याच्या पूर्वीचे खूप पूर्वीपासून. किंबहुना इथे देवणकर बसले ते सांगतील की त्या मागे इजिप्त मधली जी कॉन्फरन्स झाली होती त्या ठिकाणी पहिल्यांदा पाकिस्तान सुद्धा दहशतवादाचा बळी अशा प्रकारची कबुली भारतीय पंतप्रधान दिली होती. त्याच्यावर केवढा मनमोहन सिंग असताना त्यावेळी केवढे मोठी टीकेची झोड त्यावेळी उठली होती. ते सुद्धा आपल्याला आठवून काढलं पाहिजे. प्रश्न तो नाहीये. प्रश्न असा आहे की पाकिस्तान अशा प्रकारचं कृत्य करत राहणार. समझोता ब्लास्टच्या वेळेस अशाच प्रकारचं केलं गेलं ज्याचा फायदा पाकिस्तान उठवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अशाच प्रकारचा लेख आज कालची घटना मी सांगितलं अशाच प्रकारचं हो सकता है अशी उथळ विधानं करायची किमान आंतरराष्ट्रीय राजकारणावरती बोलताना जर किमान केली जाऊ नयेत एवढी माफक अपेक्षा जर ठेवली. लोकसभेचं व्यासपीठ आहे तिथे तुम्हाला जर कुठून फायरिंग झाली, कशी फायरिंग झाली, याबद्दलचं काय चौकशीचं स्टेटस आहे हे 100 प्रश्न विचार नाही कोणी सांगितलंय. अशी उथळ विधानं करणं हे मला असं वाटतं देश हितासाठी योग्य नाही. बाकी नरेंद्र मोदींबद्दल काय टीका करायची जरूर करा, त्यांच्या ती तुमचा अधिकार, तर माझं त्याला म्हणणं नाहीये. पण या सगळ्या विषयामध्ये गेल्या 4.5 वर्षामध्ये अनेक प्रयत्न झाले ज्यातनं काश्मीर शांत व्हायसाठी प्रयत्न केले गेले. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आज प्रत्येक देश आणि एक मगाचा मुद्दा अमुक देश मदत करणार का, तमुक देश मदत करणार आहे का, त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. मुळामध्ये आपल्यालाच आपल्या संरक्षणासाठी जे धोरण आवश्यक आहे ते करावं लागणार आहे आणि त्यासाठी शेवटी असे प्रत्येक देश आपल्याला सोयीचं असतं त्या पद्धतीचंच राजकारण करत असतो हे लक्षात घेतलं पाहिजे. आज पॅलेस्टाईनसोबत आपले संबंध आहेत, आपल्या इस्रायल बरोबर संबंध आहेत, दोन्ही देशांमध्ये कडाड्याचे विरोध आहेत. चीन आणि अमेरिकेमध्ये प्रचंड मोठा तणाव आहे पण तरी सुद्धा त्यांचे व्यापारी संबंध थांबलेले नाहीत.
त्यामुळे या पद्धतीत लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला सुद्धा इतर देश आज आपल्या पाठीशी याचा प्रयत्न करता आपण आणण्याचा प्रयत्न करतोय आणि ते येत आहेत हे पण वास्तव आहे आणि पाकिस्तान एकटं पडत चाललंय हे पण वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे. ठीक आहे, मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर मी ॲडव्होकेट अनिकेत निकम यांच्याकडे जाणार आहे की इम्रान खान पुरावे मागतोय, त्याला किती पुरावे द्यायचे. आजवर आपण दाऊद इब्राहिमच्या विरोधातले पुरावे पाकिस्तानला दिले, त्यानंतर 26/11 हल्ल्याच्या संदर्भातले पुरावे पाकिस्तानला दिले. एवढंच नाही तर आपले इकडचे वकील त्या 26/11च्या हल्ल्यातले पाकिस्तानात जाऊन सुद्धा आले. पाकिस्तानला हे माहिती आहे की 26/11चा हल्ला सुद्धा पाकिस्तान पुरस्कृत होता. तिथले लोक सुद्धा ते म्हणतायत जो हल्ल्यात मारला गेला कसाब तो तिथे पाकिस्तानचा आहे, पाकिस्तानमध्ये बोललं जातं. तरी सुद्धा वेळोवेळी पाकिस्तानकडून हे सांगितलं जातं की चौकशी करून आम्हाला पुरावे द्या. आणखीन किती पुरावे द्यायचे, किती चौकशी करायची, हा सुद्धा मुद्दा आहे. त्या संदर्भात मी त्यांना विचारणार आहे, पण आधी ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातो ॲडव्होकेट अनिकेत निकम यांच्याकडे. ॲडव्होकेट अनिकेत, प्रश्न तोच आहे की पाकिस्तानला पुरावे द्यायचे तरी कधी, किती वेळा द्यायचे. प्रत्येक वेळेस पाकिस्तान उलट्या बोंबा मारतं, प्रत्येक वेळेस पाकिस्तानकडून बोलणारा बदलतो. आता इम्रान खान आहे, तो माजी क्रिकेटपटू आहे म्हणून त्याच्याविषयी सुद्धा भारतीयांना आदर होता आधी, पण आता तोही गेलेला आहे. इम्रान खानही त्यातलाच निघाला, तोही तिथल्या लष्कराचं पपेटच निघाला, तोही तिथल्या लष्कराचीच भाषा बोलतोय आणि चोराच्या उलट्या बोंबा असं आपण इम्रान खानच्या या विधानाविषयी बोलू शकतो. 22 कट होते इम्रान खानच्या या भाषणामध्ये, 22 एडिट कट होते. याचा अर्थ ते सगळं डॉक्टर केलेलं भाषण होतं. लष्कराने जसं सांगितलं तसं इम्रान खान बोलला. पण प्रश्न तोच आहे, किती म्हणून पुरावे द्यायचे पाकिस्तानला. जाधव साहेब, तुम्ही बोलतायत ते अगदी बरोबर आहे. संपूर्ण जगाला माहिती आहे की जैश ए मोहम्मद हे पाकिस्तानच्या लष्कराने जिवंत केलेलं, जन्माला घातलेलं एक अतिरेकी संघटना आहे, जे आज देखील पाकिस्तान पोचतंय. आता इम्रान खानचा जर आपण व्हिडिओ बघितला तर खरोखर त्या व्हिडिओत इम्रान खान धादांत खोटं बोलताना दिसतंय. पहिली गोष्ट म्हणजे इम्रान खान असं म्हणतोय की आम्हाला ॲक्शनेबल इंटेलिजन्स तुम्ही जर दिलं तर त्यात आम्ही निश्चितच त्या इंटेलिजन्सवर कारवाई करू. आता जर आपण हा इतिहास बघितला तर 93च्या खटल्यापासून, 93चा बॉम्बस्फोट मुंबईत झाल्यानंतर जेव्हा दाऊद इब्राहिम पाकिस्तानला पळाला, त्या खटल्याच्या संदर्भात, त्या खटल्याच्या दौऱ्यात आपण पाकिस्तानला पुरावा दिला की दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्ये राहतो आहे. वारंवार डोसियर त्या संदर्भातले पाठवण्यात आले, त्यावर त्यांनी काहीही कारवाई केली नाही. त्यानंतर 26/11च्या खटल्यात कसाब हा पाकिस्तानवरून आलेला होता, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी होता, ह्या संदर्भातले पुरावे देखील आपण पाकिस्तानला पुरावे दिले. पाकिस्तानने त्या पुराव्यांवर डोळेझाक केली, काहीही कारवाई केली नाही. त्यानंतर डेव्हिड हेडलीने कोर्टापुढे साक्ष दिली आणि त्या साक्षीच्या माध्यमातून हाफिज सईद, झकीरुल लखवी या सर्वांची कशी या संपूर्ण 26/11 त्यांनी काय पद्धतीने हा कट घडून आणला, ही घटना घडून आणली, हे डेव्हिड हेडलीने कोर्टात साक्षी दिली आणि त्या साक्षीच्या माध्यमातून संपूर्ण जगापुढे हे चित्र निर्माण झालं, चित्र तयार झालं, चित्र दाखवण्यात आलं की सत्य परिस्थिती काय आहे. हे सर्व कोर्टात सिद्ध झालेला पुरावा दिल्यानंतर देखील जेव्हा पाकिस्तान त्या पुराव्यांवर काही कारवाई करत नसेल तर या पलीकडे जाऊन आणखीन काय ॲक्शनेबल इंटेलिजन्स आपण पाकिस्तानला द्यावा, हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण या इंटेलिजन्सच्या माध्यमातून, हा इंटेलिजन्स हा फक्त एक पडदा आहे. ते नेहमी जेव्हा कुठली अशी घटना घडत असते ते सांगत असतात तुम्ही आम्हाला माहिती द्या, इंटेलिजन्स द्या, डॉसियर द्या, आम्ही कारवाई करू. आपण वारंवार डॉसियर, इंटेलिजन्स माहिती पुरवण्यात आलेली आहे, त्यावर त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. कुलभूषण जाधवच्या संदर्भात आपण अनेक वेळा काउन्सिलर ॲक्सेसची विनंती केली. आता इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये आज देखील आपल्या वतीने युक्तिवाद तिथे मांडण्यात आलं होतं की आपण काउन्सिलर ॲक्सेसची विनंती केली. ती काउन्सिलर ॲक्सेसच्या विनंतीला त्यांनी कधीही कुठलं उत्तर दिलं नाही आणि इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये ते असं म्हणतात की आमच्याकडे कधीही कुठली अशी विनंती आली नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांना, पाकिस्तानच्या पंतप्रधानांना खोटं बोलण्याची सवय आहे आणि त्या सवयी पलीकडे ते जाऊ शकत नाही. नंबर 1चा मुद्दा. दुसरी गोष्ट म्हणजे हिलरी क्लिंटनने काही वर्षापूर्वी पाकिस्तानच्या संदर्भात एक सुंदर वाक्य असं म्हटलं होतं की इफ यू आर हॅव्हिंग स्नेक्स इन युअर बॅकयार्ड then there is a possibility that these snakes will not only bite your neighbors but they will bite you also.
जेव्हा तुम्ही साप पाळत असाल तर ते साप फक्त तुमच्या शेजारच्यांना चावणार नाही, तर एकेकाळी ते तुम्हाला देखील चावतील. पाकिस्तानचं देखील असंच कधीतरी घडणार आहे. पाकिस्तान वारंवार या सर्व अतिरेकी संघटनांना तिथे स्थान देत आहे, त्यांना ताकद देते, त्यांना बळवतंय. परंतु पाकिस्तानच्या हे लक्षात येत नाहीये कधीतरी हे अतिरेकी संघटना त्यांच्यावर देखील उलटून येणार आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारने या संदर्भात खरोखर जर त्यांना सिरियसनेस असेल आणि खरोखर जर ते प्रामाणिकपणे जर त्यांना काही इच्छा असेल तर त्यांनी या सर्व जी काही आपण माहिती पुरवली आहे त्या माहितीच्या आधारावर हाफिज सईद असतील, झकीर उस्मान लखवी असतील, जैश ए मोहम्मदचे म्होरके असतील, त्यांच्या विरुद्ध त्यांनी कारवाई करावी आणि देशापुढे एक उदाहरण त्यांनी ठेवण्यात यावं. मला असं वाटतं की हे पाकिस्तानचं भारताच्या विरुद्ध अनडिक्लेअर्ड म्हणजे अघोषित युद्ध आहे. मी याला हायब्रिड वॉर असं म्हणतो, हे प्रॉक्सी वॉर नाहीये. पाकिस्तान एकीकडे चर्चेचं, संवादाचं गाजर सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न करतो, आंतरराष्ट्रीय समुदायाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की आम्ही सातत्याने संवादाला तयार असतो. भारत संवादाला तयार होत नाही, भारत सातत्याने चर्चा करण्यासाठी आठी टाकतो. आणि आता तर त्यांनी अशा चोराच्या उलट्या बोंबा मारलेल्या आहेत की ते आम्हाला सांगतायत की तुमच्याच देशातला तुमचाच नागरिक हा या हत्येच्या मागे आहे किंवा या दहशतवादी हल्ल्याच्या मागे आहे. हे मला असं वाटतंय की आपण देखील अशा स्वरूपाने अनडिक्लेअर्ड मेथड्स हे पाकिस्तानच्या विरुद्ध वापरले पाहिजेत. ज्या वल्नरॅबिलिटीज पाकिस्तान आपल्या एक्सप्लॉइट करण्याचा प्रयत्न करतो त्याच पाकिस्तानच्या वल्नरॅबिलिटीज ह्या आपल्याला एक्सप्लॉइट कराव्या लागतील. हे विसरून चालणार नाही की 25% पाकिस्तानचं बलूच पॉप्युलेशन आहे आणि अख्ख्या पॉप्युलेशन मध्ये असंतोष आहे. त्याला आपल्याला कशा पद्धतीने एक्सप्लॉइट करता येईल, आपल्याला शॉर्ट टर्म मेजर्स, लॉंग टर्म मेजर्स हे आपल्याला सुरू केले पाहिजेत. लॉंग टर्म मेजर्स ऑलरेडी केंद्र सरकारने सुरू केलेले आहेत. MFN स्टेटस विड्रॉ करणं, 200% ड्युटी वाढवणं, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांना कशा पद्धतीने आयसोलेट करता येईल. शॉर्ट टर्म मेजर्स मध्ये मला असं वाटतं की जोपर्यंत आपण पाकिस्तानला डॅमेज करणार नाही तोपर्यंत अशा प्रकारचे हल्ले होत राहतील. आपण एकदा तरी अशा स्वरूपाचा जो अत्यंत उत्तम ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध आहे तो आहे प्रेसिजन एअर स्ट्राईकचा. अशा स्वरूपाचे एअर स्ट्राईक आपण आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरती न करता आपण जर ते LOC वरती केलं तर वॉर एस्केलेट होणार नाही. कारण आपण सर्जिकल स्ट्राईक देखील LOCच्या बाबतीमध्ये केला होता, तो ग्राउंड लेवलचा होता. एअर सर्जिकल स्ट्राईक आपण LOC वरती करू शकतो आणि मला असं वाटतं की त्या दृष्टीने निश्चितपणे आपलं एअरफोर्स जे आहे त्या दृष्टिकोनातून विचार करत असेल. परंतु आपल्याला पाकिस्तानला याचं उत्तर यासाठी देणं गरजेचं आहे की त्यांनी आपल्याला ग्रँटेड घ्यायला नको. त्यांना सातत्याने असं वाटतं की आपण रिटॅलिएशनची धमकी दिली म्हणजे भारत हा पुन्हा बॅक स्टेजला येईल. हाच प्रकार अनफॉर्च्युनेटली 1998 नंतर होत गेलेला आहे. कारण दोन्ही देशांकडे न्यूक्लिअर वेपन्स आहे. काही पाकिस्तान सतत असं करत राहणार आणि आपण या भीतीमध्ये राहणार की त्याच्यामुळे न्यूक्लिअर वॉर एस्केलेट होईल. परंतु आपल्याकडे असे अनेक मार्ग उपलब्ध आहेत की ज्यामुळे आपण पाकिस्तानला याचं तसं उत्तर देऊ शकतो. मला असं वाटतं त्या दृष्टीने निश्चितपणे विचार सुरू झालेला असेल आणि तशाच पद्धतीने आपण पुढे जायला हवं. ठीक आहे, ही चर्चा संवेदनशील विषयावरती आहे. चर्चेत मतभेद होतील, मतमतांतर होतील, पण चर्चा करावी लागेल. शेवटी देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. प्रत्येकाला घटनेनं स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याचाही अतिरेक होता कामा नये हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. अशा चर्चा करताना कधी चर्चा हाताबाहेर सुद्धा जाते. काही वेळा घटनेनं जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्यापुढे अनेकांचा नाईलाज होतो, पण तरीसुद्धा यातला जो असंवेदनशील भाग जो आहे तो आपण वगळूया आणि त्यातून ही चर्चा वेगळी काढूया आणि मग आपण निकोप मनाने ही चर्चा ऐकूया. तर आपल्याला लक्षात येईल की हा एक राष्ट्रीय प्रश्न आहे दहशतवाद आणि त्याच्याशी टॅकल करताना भारताला कठोर भूमिका घ्यावी लागेल. वेळप्रसंगी पाकिस्तानच्या विरोधात सुद्धा भारताला कठोर भूमिका घ्यावी लागेल. ती कठोर भूमिका कोणती आहे त्यावरती बरीच चर्चा होऊ शकते. पण मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आज इथेच आभार मानतो, इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.